नमस्कार, मैं दीपिका सिंह एनजीपी लाइव न्यूज़ में आप सबका स्वागत करती हूँ। चलिए अब नज़र डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। My special thanks to Mr. Niti Gadugari, Honorable Union Minister, Government of India, Mr. Devi Vendra, Deputy Chief Minister of Maharashtra, for your valuable time and acceptance to jointly inaugurate this Horiba India facility, which is dedicated to our bio and healthcare product line. This Horiba India Nagpur facility is our third establishment in India. It is the testimony of Horiba's continuous investment in the country, supporting the government initiative Make in India. We are confident that similar Horiba India Haridwar facility and Horiba India Technology Center at Pune, the Horiba Nagpur facility will also serve as Horiba's strong production, research, and international training center, mainly for biohealthcare and semiconductor product line in India. अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं मेडिकल डिव्हाइस निर्माण करण्याचा हा प्लॅन या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. माननीय गडकरी साहेब आणि मी या उद्घाटनाला होतो आणि होरिबा कंपनीचे प्रमुख जे आहेत होरिबा सान ते देखील या ठिकाणी होते. जय हाकू ज्यांचे प्रेसिडेंट आहेत ते देखील होते. आणि मला असं वाटतं की आपल्या विकासामध्ये ही जी काही फॅसिलिटी तयार झाली याकरता महत्त्वाची आहे की भारत हळूहळू मेडिकल डिव्हायसेसचा हब होतोय. आता जवळपास $10 बिलियन आपला एक्सपोर्ट सुरू झालेला आहे आणि त्यातनं या अशा फॅसिलिटीमुळे मोठ्या प्रमाणात मेडिकल डिव्हायसेसची निर्मिती ही या ठिकाणी होणार आहे. आपल्या देशाकरता आणि एक्सपोर्ट करता देखील त्याची एक मोठी फॅसिलिटी निर्माण होणार आहे. त्यासोबत ही जी हॉरिबा कंपनी आहे जवळपास 29 देशामध्ये ही कंपनी आहे आणि सेमीकंडक्टरमध्ये यांचं मोठं काम आहे. त्यांच्याशी सातत्याने चर्चा आमची चालली होती की सेमीकंडक्टरमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी. तशा प्रकारे आज त्यांना मी ऑफर देखील दिली आहे की तुमच्याकरता आम्ही लँड ठेवलेली आहे, तुम्ही तुमचं पत्र द्या, आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो. आणि त्यांनीही अतिशय पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे. लवकरच त्यांच्याशी आम्ही निगोसिएशन्स करू आणि या ठिकाणी सेमीकंडक्टरच्या करता त्यांची इन्वेस्टमेंट येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. तो ये थी अब तक की प्रमुख खबरें. आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज़.